नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहेत आणि तीही अगदी पटकन होणारी। आज आपण बनवणार आहोत चीज मसाला पाव। अगदी घरच्या घरी तुम्ही टेमटेम असा मसाला पाव बनवू शकता। लहान मुलंही हा पाव खूप एन्जॉय करत खाता, तसेच मोठ्यांना तर खूपच आवडतो। अगदी घरच्या घरी टेस्टी असा चीज मसाला पाव कसा बनवायचा याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत। त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर तुम्हाला छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील आणि करायलाही सोप्या। बघा किती छान दिसत आहे ना, बघूनच अगदी खावेसा वाटत आहे। माझ्या मुलांनी तर हा चीज मसाला पाव खूपच एन्जॉय केला। तसेच घरातही आपण रोजचे पदार्थ खाऊन कंटाळलेलो असतो, तर तुम्ही हा चीज मसाला पाव नक्कीच बनवून खाऊ शकता। अगदी कमी वेळेत टेस्टी असा आपला मसाले पाव हा तयार होत असतो। बऱ्याचदा काय होते, आपण पावभाजी बनवत असतो आणि पावभाजी ही शिल्लक राहते आणि परत आपल्याला ती खायची इच्छा नसते। अशा वेळेस तुम्ही हा मसाले पाव नक्कीच बनवू शकता। या ठिकाणी आपल्याला तव्यावर बटर घालून घ्यायचं आहे। बटर मेल्ट झालं का लगेचच आपण यावर थोडीशी भाजी घालून घेणार आहोत। पावभाजी ही शिल्लक राहिलेली आहे, ती वापरली तरीही चालेल। आणि जर स्पेशलच तुम्हाला मसाले पावच बनवून खायचा असेल तर थोडीशी मेहनत तुम्हाला घ्यावा लागेल। तुम्हाला पावभाजी बनवावं लागेल आणि नंतर मग हा मसाले पाव बनवायला लागेल। पण ज्या वेळेस पावभाजी शिल्लक राहते आणि आपल्याला डबल काही वेगळं खावंसं वाटत असेल तर तुम्ही हा मसाले पाव अगदी 5 मिनिटात बनवू शकता। बघा, शिल्लक राहिलेली भाजी मी मस्त अशी बटरमध्ये घालून घेतलेली आहे। त्यावर कोथिंबीर घातली आहे आणि त्यावर आपल्याला अशा प्रकारे पाव हे मधल्या साईडने कट करून ठेवून घ्यायचे आहे। मस्त अशी भाजीमध्ये पाव आपल्याला व्यवस्थित असे ठेवून घ्यायचे आहे। 2 मिनिटं छान असे दाब देऊन शेकून घ्यायचे आहेत, जेणेकरून पूर्ण भाजी ही पावामध्ये मुरल्या जाते। आता आपली एक साईडने भाजी ही व्यवस्थित मुरल्या गेलेली आहे। आता आपण दुसरी साईड ही व्यवस्थित अशी भाजीमध्ये शेकून घेऊ। अशा पद्धतीने आपल्याला भाजी ही वरनं खालनं सगळीकडून लावून घ्यायची आहे। ही भाजी आपण मस्त अशी बटरमध्ये आपण पाव हे शेकून घेत आहोत, त्यामुळे हे पाव खायला एक नंबर लागतात। त्यामुळे पावभाजीपेक्षा मसाले पाव खायलाही खूप टेस्टी लागतात। अशा पद्धतीने आपण सर्व भाजी ही पावांना लावून घेतलेली आहे। बघा, दोन्ही साईडने आपण भाजी ही व्यवस्थित लावली आहे आणि गॅसवर मस्त असे पाव आपण शेकून घेत आहोत। आता आपल्याला पाव हे फोल्ड करून घ्यायचे आहे आणि मध्ये मस्त असं चीज किसून घ्यायचं आहे। चीज तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं किसून घेतलं तरीही चालेल। जेवढं चीज घालाल तेवढी हे चीज पाव आपल्याला खायला खूप छान लागतात। त्याची चव ही खूप भन्नाट येत असते। बघा, आतमध्ये मी चीज असं किसून घातलेलं आहे, ते चीजही मस्त असं मेल्ट झालेलं आहे। हवं तर तुम्ही या ठिकाणी चीज स्लाइस पण घालू शकतात। त्यानंतर वरनं थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि यावरही आपण चीज किसून घातलेला आहे। नंतर यावर मस्त असं लिंबू पिळायचा आहे आणि कांदा घालायचा आहे आणि हा मसाले पाव तुम्ही एन्जॉय करू शकता। आहे ना अगदी झटपट होणारी डिश, आणि तीही घरच्या घरी। असे जर तुम्ही मसाले पाव लहान मुलांना बनवून दिले तर का नाही ते आवडीने खाणार। मस्त असे आपल्या पावभाजी शिल्लक राहिलेली असतानाही आपण टेस्टी अशी डिश बनवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो। तर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी सिंपल अशा रेसिपीज बघायला मिळतील, पण त्याही खूप टेस्टी आणि दिसायलाही छान आणि खायलाही टेस्टी। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा।